बघितलं का वहिनी, हा सगळ का करतात हे लोक लहानपणापासून. जाऊ बाई, असं भूतकाळात रमण्यापेक्षा वर्तमानात राहा. भविष्य चांगलं होईल तुमचं, नाही का? तेजा, माझं गिफ्ट कोणतं यातलं? अगं ताई, आधी त्याला ओवाळ तर दे. माहितीये मला, तू नको शानपणा शिकूस. काकी आता म्हणली ना लहानपणी मस्ती मज्जा, तेच करत होते, मस्ती मज्जा. आली मोठी शहाणी, आली मोठी शहाणी. पाय पडतो. खुश राहा. हे तुझं गिफ्ट. एवढं मोबाईल भाऊराया. पाया पडतो. अरे असू दे, असू दे काय असू दे. बहिणींचा मान असतो तो रोज रोज नाही मिळत. पड रे पाया, पड बाबा. सावकाश आशीर्वाद द्या. वैदेहीचा आणि तुझा संसार सुखाचा होऊ दे. दीदी गिफ्ट घे. थँक्यू. चला, तुम्ही बहिणींनी तरी गिफ्ट घेतलं माझ्याकडनं. झालं ना, उठू का? हो हो, उठ. जालिंदर या. आता हे कशा पाहिजे? या, तुमचं चालू द्या, आम्ही येतो. माई थांब की, गिफ्ट काय बघून जा ना. थांब जरा, थांब, लगेच खोलते मी. हा,
नेकलेस. वा तायडे, भारी आहे नेकलेस. तेजा, एकदम माझ्या पर्सनॅलिटीला शोभलाचं गिफ्ट देतो ना दरवर्षी. मस्त आहे, आवडलं मला. प्रिया, तुझं बघू की काय. खोल की. बघितलं का वैदेही? झालं ताईचं सुरू. तुला काय दिलं आणि मला काय दिलं. अगं उघड ना, दाखव काय. तेजाचं माझ्यावर पुरेसं प्रेम आहे ना, हेच खूप आहे मला. हो का? मग दे इकडे ते गिफ्ट. मला देते का? रोज मोठ्या मोठ्या बाता करायचं ना, उदार असल्याचा आव आणायचा. उघड लवकर, चल मला दाखव काय. ए ताई, माझं गिफ्ट आहे ना, मी नंतर फोडू. काय का आता? दाखव म्हणलेलं लगेचच. दाखव, सगळ्यांसमोर दाखव. तू ना अशी नाही ऐकायचीस. थांब जरा, तू दाखव. दाखवते म्हटलं, लगेच दाखव. थांब. बघा तेजा, तिचं जर माझ्यापेक्षा चांगलं असेल मग सांगतेस तुला. दाखव लवकर. 2 छोटा नेकलेस वाटते यात. कानातले. दुसरं उघड काय. थांब ना तायडे, उघड की लवकर. टाइम लावते. सर मी उघडते. Thank you so much, Teja. म्हणजे तसं ठीकच आहे. माझा नेकलेस जरा जास्त मोठा आहे. शालेला बंगला दिला ना तरी तोही कमी पडेल. तू देणार आहेस का मला बंगला? हा, जमिनीचं काम सांगितलंय ते. कारभारीन बाई, ती ओळणे त्यात कुठं लहान मोठं करत बसलाय. आणि तुम्हाला काय बी दिलं ना तर यांचं मन कधी भरणारच नाही. ओ मेवणे साहेब, तुम्ही काय करा माहितीये का? हो का? दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा तुम्ही काय केले ते बघा. काय दिलं मला पाडव्याला? सांगा ना, काय गिफ्ट आहे माझं पाडव्याचं? 4 मैत्रिणी विचारतात मला, नवऱ्याने काय गिफ्ट दिलं पाडव्याला. दिलंय का काहीतरी? तुम्हाला सांग. आणि आता हिला काय म्हणत होत्या? शालीला मार. हा, चला तुम्ही आज चला, तुम्हाला सांगते. मी पोलीस आहे. या घरात मी पोलीस आहे. तुमचं चालू द्या, आम्ही येतो. मी पण येतो. माझा फोन आला यांचा. हॅलो. हा. माझं प्याद काम करतय तर वैदेही अशीच नजर ठेवून राहा. गोंडच थांब. का बरं? बस त्या पाटावर. बस म्हटलं ना.
मला मोठी बहीण, भाऊ नाही. मी तुला आवडलं तर चालेल? वहिनी साहेब, मला द्यायला काही नाहीये माझ्याकडे. मी एक गिफ्ट मागू का? कोणतं? आजपासून तू मला ताई म्हणायचं, वहिनी साहेब नाही. चालेल? सापडत का नाहीये? ठेवलं काय? अरे यार, ठेवले. तेच प्रताप वय झालं ते विसरायला होतं म्हणून लग्न केलं, बायको साथ देना झाली. स्टुपिड, काय आहे सगळं? हा, माझी साडी का काढतोयस तू? बोलते तुम्ही, काय बोलताय? असं बोलू नका तुम्ही. काय बोलले मी इतकंच बोलले की माझी साडी का काढतोय? हळू बोला. काय बोलताय तुम्ही? हे शोभत नाहीये तुमच्या तोंडात. माझी साडी सोड, साडी सोड माझी. काय बोलताय तुम्ही? कुणी ऐकलं तर काय म्हणेल? असं शोभत नाही तुमच्या तोंडात हे वाक्य. काय म्हणाले? नाही, मला सांग ना काय म्हणाले. तू केलेलं चालतं, मी बोललेलं पण चालत नाही. तुम्हाला कळत का तुम्ही काय बोलतात ते? नाही म्हणजे तुम्ही विचार करून जरा बोलत जावा. खरंच म्हणजे असं काय भयंकर बोलले मी? नाही, मला आता सांगच. एवढं खिदळायला, एवढं हसायला काय झालंय? भयंकर वाटतं ते ऐकायला. हे बघा, मी तुम्हाला खरं तर सांगितलं असतं, पण तुम्ही जे बोलता की नाही त्याचा अर्थच वेगळा होतो. म्हणजे कसं? एक मिनिट. नाही, काय म्हणाले मी एवढंच म्हणाले की तू माझी साडी का काढ. काय कळलं? म्हणलं हेच सांगत होतो मी तुम्हाला. तुम्ही ऐकूनच घेत नाही माझं. तर कसं वाटेल? लोकांनी ऐकलं तर काय वाटलं असतं लोकांना? तुझ्या फालतूपणामुळे झालंय हे सगळं. तू गप्प बस. एक मिनिट, मी काय बोललोच नाही. जे काय बोलला की नाही ते तुम्ही बोलला. काय मी फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा अर्थ वेगळा होतो एवढंच सांगितलं. मी काय बोललोच नाही. गप्प बस. मी गप्प बसतो. मला काय, मी गप्प बस. बाजूला. तुम्ही हसलात ना तुम्ही आता? खरं सांगा. तुम्हाला हसू आलं आता, म्हणजे तुम्हाला आठवण हसवलं ना ते. तुम्ही हसला. मी नाही हसले. नाही, तुम्ही हसलात, मी बघितलं. तुम्हाला पण कॉमेडी वाटली. नाही, एक मिनिट. मुळात तू माझी साडी का काढली? परत माझ्या कपाटात का लुडबुड करत होतास? आता कसं मुद्द्याचं बोललं तुम्ही. आता हे कुणी ऐकलं तर कोणाला काय वाटणार नाही बरं का. मुद्द्याचं बोलतो. काय झालं, एक जण माझ्याकडे आला होता कामानिमित्तानं. ती फाईल घेऊन आला होता. ती फाईल मी कपाटात ठेवली का कुठे ठेवली आठवत नाही. ती माईंना द्यायची. खरं तर ती कपाटात मी शोधत होतो. माझ्या कपाटात का असेल? मी विसरभोळ आहे ना, कुठं ठेवीन काय नेमच नाही, म्हणून कपाटात शोधत होतो. हॅलो, तुझी कुठलीही फाईल माझ्या कपाटात नाहीये. मी कालच ते आवरलंय आणि तू सगळं विस्कटून टाकलंयस परत. सॉरी, मी घडी घालून देतो. साडी माझ्या साडीला हात लावायचा नाही.
नाही लावणार आता तरी. म्हणजे परमिशन शिवाय हातच नाही लावणार मी साड्यांना. हा अजिबात नाही. तुम्ही काही म्हणा मग. आता तुम्ही काय म्हणाल माहितीये का? झालं तुझं? निघा निघतो. एक मिनिट, तुम्ही मला थांबवलं आता 1 मिनिट म्हणून? हा म्हणजे वैदेही तेज प्रताप मक्तेदार यांना थांबवलं इथे आता? सांगा सांगा काय काम आहे सांगा. हा एक विचारायचं होतं. अहो एक कशाला? चांगला 2 3 4 5 6 7 8 विचारा. चांगलं वेळ आहे माझ्या. बस बस हा बस बस. हा बोला. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की प्रियाताईचा नक्की काय विषय आहे? नक्की काय म्हणजे नाही कळलं मला. म्हणजे तिच्या लग्नाचा काय विषय आहे? लग्नाचा काय विषय म्हणजे? तिचा नवरा आहे की नाही? हा नवऱ्याचा. तूच विचारणार आहेस तर मी काही बोलू? तुम्ही बोला की झट दिशी. तुमचं म्हणजे कसं आहे माहितीये का? त्या हा बस बस. उगाच आता काहीतरी उदाहरण देशील मग मला जे महत्वाचं बोलायचं ना ते राहून जातं. बोला बोला. सिरियस आहे प्रिया दीदीच्या बाबतीत आहे. बोला तुम्ही बोला. 1 मिनिट. दीदीनं तुम्हाला कविता बिविता ऐकवलं नाही ना? हा कविता ऐकवलं असेल ना तर तुम्ही डेंजर झोन मध्ये. आधीच सांगतो तुम्हाला तिची कविता म्हणजे हेच म्हणते मी तुला सांगते मला तुझ्या बहिणीबद्दल काहीतरी बोलायचंय, काहीतरी महत्वाचं बोलायचं आणि तुला काय सुचतं? जोक करणं, चेष्टा करणं, मस्करी करणं. म्हणून मी येतच नाही तुझ्याशी कधी बोलायला. सॉरी. आता आळीमिळी गुपचुळी बोला तुम्ही. बोला सिरियस. मला हे विचारायचं होतं की प्रियाचा नवरा कधीच घरी का येत नाही? ऍक्च्युली ती खूप अपसेट झाली होती. म्हणजे तिला वाटलं होतं की तो दिवाळीला तरी घरी येईल पण नाही आला. परदेशी असतात ते. तिथलं टायमिंग वेगळं इथलं टायमिंग वेगळं. सुट्ट्या नसतील ना म्हणून आले नसतील. एवढं काय? नक्की हे कारण आहे. कारण काही असो माई हळहळली पाहिजे. हळूहळू उद्ध्वस्त करायचं ते. अगं पण तू हातचं सोडून पळ त्याच्या मागे कशाला जातेस? अगं तुझी शिकार माई हाय ती प्रिया नाही. प्रियाच्या आयुष्यात काय उलटापालट चालू आहे याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. ती प्रिया आणि माई त्यांचं ते बघून घेतील. तू कशाला तोंड घालतेस? तोंड घालत नाहीये. आगीच्या गोळ्याला दिशा दाखवते. म्हणजे कमी वेळेत योग्य ठिकाणी पोहोचल. माईचं साम्राज्य उद्ध्वस्त करत. हे बघ तू नुसता पसारा करायली. निस्तरायच्या वेळेस बोंब होईल तुझी. गटार ते गटारच राहणार तुमचं तोंड. फुकटच्या गप्पा कशाला मारताय? हे बघ फुकट्या गप्पा नाही मारते मी. त्याला अनुभव म्हणतात पुष्प मक्तेदार. माझे हातपाय लुळ झालं म्हणून फुरफुरू नकोस. आता त्या मक्तेदार नावाच्या तुझ्यासाठी तू एवढी धडपड करतेस ना ते मक्तेदार नाव मी लावलेल्या कुंकवामुळे मिळाले हे ध्यानात ठेव. मी तुझ्यावर अवलंबून आहे म्हणून जास्त मात करू नकोस. मी जिथं आहे म्हणून तू जिथे आहेस हे ध्यानात ठेव. हो कुंकवाची भीती मला नका घालू. तुमच्यातला कोडगेपणा माझ्यात पण आलाय लक्षात असू द्या. अगं तुला समजत कसं नाही? ना म्हणजे साळींदर आहे साळींदर. माग माग फिरवल गाफील राहिलो ना आपण तेव्हा अचानक काटा सोडल. ध्यानात येते ना तुझ्या?
जसं तुम्हाला कळलं नाही तसंच ना. कसं आहे ना अण्णासाहेब, तुमचं फ्रस्ट्रेशन मी समजू शकते. तुम्ही या पुष्पावर विश्वास ठेवा. या युद्धात मी आता पूर्ण तयारीविषयी उतरले. एकतर युद्ध गाजवणार, नाहीतर मी सुद्धा माईसकट संपणार. मी माईने त्या प्रियाच्या नवऱ्यासोबत काय केलंय हे महत्वाचं नाहीच आहे. सासू सुनेमध्ये ठिणगी पडत राहिली पाहिजे एवढं. हा मग अजून काय कारण होतं? हा नाही, तुम्ही संशय घेतल्यासारखं का बोलताय मला कळत नाहीये. नाही, तुम्ही माझ्यावर संशय घेतला तो ठीक, दीदीवर पण तुम्ही संशय घेता. संशय घेत नाही. हे बघ, गेल्या काही दिवसात मी जे काही ऑब्झर्व केलं ना, त्यामुळे मला काही प्रश्न पडतायत इतकंच. तुम्हाला कधी काय प्रश्न पडेल याचा काही नेम नाही. तुला नाही का रे पडत प्रश्न? कारण मी याचा विचारच करत नाही ना असा. आणि दीदी तिच्या आयुष्यात सुखी आहे एवढा बास आहे माझ्यासाठी. सुखी? तेज प्रताप, तू भाऊ आहेस तिचा, बरोबर? मग तिच्या आयुष्यात नक्की काय सुरू आहे, काय नाही सुरू आहे, तिच्या मनात काय आहे, ती खरंच खुश आहे का? त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं तुझं कर्तव्य नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मला माझ्या बहिणीची काळजी नाही वाटत तर नाही. तेज प्रताप, मला काय म्हणायचं ना ते आधी समजून. इतके दिवस झाले मी या घरात वावरते, पण प्रियाच्या नवऱ्याचं नावही काढत नाही कोणी. त्याच्याबद्दल काही बोलत नाही, काही चर्चा होत नाही. ते भाग येत नाही या फॅमिलीचा. तरीही ते कोणीतरी परके असल्यासारखं वागत असतात सगळे. असं का? ती म्हणाली की तिचं लव्ह मॅरेज झालं, बरोबर? मग त्यानंतर तिच्या नवऱ्याचं काय झालं? काय झालं म्हणजे सांगितलं की तुम्हाला, दुबईला असतात ते आणि तिकडे मस्त राजासारखं आयुष्य जगत असतात. ती माईनेच त्यांना तिकडे पाठवलंय, चांगली नोकरी दिली, अजून काय पाहिजे? करेक्ट आहे, बरोबर आहे. मग माई साहेबच त्यांना जावई म्हणून काही दिवस घरी बोलवू शकत नाहीत का? अशी कुठली नोकरी आहे ज्यामुळे तुम्ही एक दिवस सुद्धा तुमच्या बायकोला भेटायला येऊ शकत नाही? तुला खरंच यात काही ऑफ वाटत नाही? हे बघ तेज प्रताप, तू प्रियाचा भाऊ आहे. हो, प्रियाचे भाऊच आहेत. आणि प्रियाचं आयुष्य पण सुखात चाललं. कसं आहे ना सुनबाई, झाडाची पानगळ झाली म्हणजे झाड सुकून मोडायला लागलं असं समजू नये. पण राहता राहिला प्रश्न आमच्या प्रियात. तर तिची काळजी घ्यायला या माईसाहेब मक्तेदार अजून खंबीर आहे. तुम्ही जबाबदारी घ्यायची गरज नाही. या घराची सगळी जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडतो. हा, आता तुम्ही लग्न करून इकडं आलायत, पण ही जबाबदारी तुमच्यावर यायला अजून लई आहे. गदा येणार पण नाही. कारण आम्ही खमक्या आहोत. आम्ही व्यवस्थित सांभाळू. तसं नव्हतं म्हणायचं मला माहिती आहे. गेल्या कित्येक दिवसात मी पाहिलं नाहीये त्यांना. नाही, ह्या घरात कोणी त्यांचं नाव काढतं म्हणून मला प्रश्न पडला इतकं. मग काय? आता आम्ही त्यांच्याशी काय बोलतो, किती बोलतो हे तुम्हाला विचारून करायचं का? नाही, काम करा,
आम्ही की नाही तुम्हाला आमच्या कॉल लिस्टची झेरॉक्सच काढून देतो, पडताळत बसा काय. ओ स्मार्ट सुनबाई, तुम्ही या घरात माप ओलांडून आलात, पण मापा बाहेरची सगळी कामं करायला लागलात. अहो सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत असं नाही काही. काही प्रश्न सोडून द्यायचे असतात, शाळेतल्या पेपर सारखे पर्यायी. तेजप्रता, आम्ही तुम्हाला एक फाईल आणायला सांगितली होती, काय झालं? बायकोच्या नादात सगळं विसरलंच वाटतं. हल्ली बायको बरोबर असल्यावर तुम्हाला काही सुचत नाही का हो? नाही, तुझा पोरगा हळूहळू तुझ्या हातून सुटून कधी त्या वैदेहीच्या हातचं भावलं होईल ना, तुला पण कळणार नाही. नाही माई, मी ते येतच होतो तुमच्याकडे, आलो लगेच येतो फाईल. बर, फाईल कुठे ठेवली माहित नाही आता. प्रियाबद्दलची इन्फॉर्मेशन जाणीवपूर्वक टाळतायत हे लोक. हा तेजप्रताप खरंच भोळा आहे की मूर्ख आहे? त्याला त्याच्या बहिणीबद्दल काहीच कसं वाटत नाही. या जगतापांच्या पोरीचा डोक्याला हळूहळू ताप व्हायला लागलाय. म्हणजे लय प्रश्न विचारायला लागली. ज्या मुर्द्यांना 100 फूट खोल पुरून ठेवलंय त्यांनाच उकरायला बघते. हा काटा पायाला बोचण्या अगोदरच मोडून काढला पाहिजे. असं काय घडलंय माई? तिला असं काय कळलंय? प्रिया, प्रियाच्या भूतकाळात डोकावायला लागली ही पोरगी. संदेश कुठं आहे, तो फोन का करत नाही, भेटायला का येत नाही, काही बोलत का नाही, असे आणि बरेच प्रश्न पडायला लागलेत या वैदेहीला. सुनबाई जरा जास्तच छान आहे, हे खरंच आहे. म्हणजे त्यांनी तेजप्रतापांबद्दल कंप्लेंट केली, ते पण सराईतपणे आणि आपल्यापासून लपवूनच. आधी गुडघ्यापर्यंत पाणी होतं तोवर ठीक होतं, पण आता नाका तोंडात जायला लागलंय. तेजप्रतापांबाबत कंप्लेंट करून त्यानं जे काही केलं त्याचा त्रास आम्हाला झालाच. आमच्या काळजावर वार केलाय तिने, त्याची शिक्षा तिला मिळेलच. पण आता जे काही करते ते थांबवायला हवं. आमच्या विरोधकांना पण कधी प्रश्न पडले नाहीत, ते प्रश्न या पोरीला पडायला लागले आहेत. जालिंदर, ही पोरगी दिसते तेवढी साधी नाही. हिला हलक्यात घेऊन चालणार नाही. संदेशच्या बाबतीत हिच्या हाती काही लागायला नको. नाही, तुम्ही नका काळजी करू, आम्ही परफेक्ट व्यवस्था करतो त्यांची. वैदेही ही ज्याला खेकडा समजते तो खरं तर इंचू आहे.
जो कोणी माईच्या विरोधात जातो त्याचा मॅटर क्लोज समजायचा. बाय द वे, मी प्रिया सिसोदे, लग्नानंतरची आणि लग्न आधीची प्रिया आप्पासाहेब मक्तेदार. नाही काय उठणं तर वैद्यही लावणार आहे ना त्याला. काय बाबा अजवासाच्या तेलानं मॉलिश वगैरे मज्जा आहे बाबा एका पोराची. प्रिया, राहून राहून तुझंच वाईट वाटतं ग. का ग ताईडे? दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण तू एकटीच ग सणासुदीला. अगे प्रिया, ते तिथे आवरत बसली काय माहिती. एवढा वेळ कुठं असतो का? तरी बरं नवरा नाही इथं. नवरा असता तर काय केलं असतं काय माहिती. ज्या दिवसापासून मी प्रियाला भेटले तेव्हापासून सतत असं वाटतं की तिच्या मनात काहीतरी सुरू आहे. ती दाखवताना कितीही दाखवत असली की ती खूप आनंदी आहे, खूप खुश आहे. असं काहीतरी आहे की जे तिला तिला मनातल्या मनात खूप खात आहे. असं काय आहे? नक्की कुठे आहे तिचा नवरा? सगळे सांगतायत की तो दुबईला असतो, पण खरंच तो मला एक गोष्ट कळत नाही. माई साहेब मक्तेदारांच्या मुलाच्या लग्नाला सगळे आले होते. अख्खं रमावते आलं होतं. देशा परदेशातून लोक आले होते. मग माई साहेबांचं स्वतःचं जावई कसं काय नाही आला? कसं शक्य आहे? खरं सांगू का वैदे, खूप खूप येतंय. जाऊ दे ना, आपण कशाला विचार करायचा. हा मक्तेदारांच्या घरात नक्की काय खरंय आणि काय खोटं?